हॅलो, हाय, नमस्कार दोस्तांनो. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. खरंच वृक्ष झाडं ही मानवाला जीवनदान देत असतात. पृथ्वी ही बहुविध रत्नांची खाण आहे आणि वृक्षवेली झाडांनी पृथ्वी किती छान नटली आहे, नाही का? दोस्तांनो, पृथ्वीचं हे सौंदर्य जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, नाही का? निरुपयोगी म्हणावं असं एकही झाड या पृथ्वीवर नाही. कारण प्रत्येक झाडाचा काही ना काहीतरी उपयोग या जीवसृष्टीला होत असतो. जीवन कसं जगावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे झाडं. आपली पालमुळं घट्ट रुजवून गगनाला भिडण्याचं सामर्थ्य या झाडांमध्ये असतं. याचप्रमाणे दोस्तांनो, आत्ताच आपल्या अभ्यासाची पालमुळं घट्ट रुजवा. आपला अभ्यासाचा पाया भक्कम करा, म्हणजे अज्ञानानं तोल जाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि यशाचं उंच उंच शिखर गाठता येईल. अभ्यासाचा हाच पाया भक्कम केला जातो आपल्या या शाळेत. म्हणूनच सुखावह असा अभ्यास घेऊन मी आरजे रेश्मा मधुलिका आणि स्मितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेत, बाहेरच्या शाळेत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. न निश्चय कधी ढळो, पूजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चढो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हान मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. नजे प्रिय सदोषते, प्रिय सदोष ही चांगले, स्वतोक पितरारुचे, जरीही कर्दमी रांगले, तुलाची धरी पोटीशी, कशी तदा यशोदा बरे, जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे. रेश्मा, लहानपणापासून अनेक नवनवीन गोष्टींचं जसं आपल्याला आकर्षण असतं ना, तसंच वेगवेगळ्या चवींचं खाताना पण वेगळीच मजा वाटत असते. हो ग. म्हणजे बघ, खाऊ कुठलाही असो, म्हणजे रोजच्या जेवणातला असो किंवा काहीतरी वेगळा पदार्थ असो, मजा ही खूपच येत असते. आता हेच बघ, फळांची चव चाखताना पण लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव असतात. म्हणजे जेव्हा केव्हा आपण त्यांना अगदी पहिल्यांदा एखाद्या पदार्थाची चव चाखायला देत असतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा पाहण्यासारखे असतात. हो ना. आणि माहितीये का, एकदा का एखाद्या पदार्थाची चव मुलांना कळली आणि तो पदार्थ जर त्यांना आवडला तर ते वारंवार खायला सुद्धा मागत असतात हे पदार्थ. हो ना. पण आता आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना मात्र बऱ्यापैकी सगळ्या पदार्थांच्या चवी अगदी छान कळलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्यांना अभ्यासही असाच काहीसा छानसा दिलेला. कोणत्या फळांची चव कशी असते ते सांगा. उदाहरणार्थ संत्री गोड आणि आंबट असतात. तर अशी अजून कोणते पदार्थ, कोणती फळं त्यांनी चाखलेली आहेत हे आपण त्यांना विचारलेलं आहे. तर त्या संदर्भातलीच अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. हो, नक्की जाणून घेऊया. आज आपण चवीचे प्रकार बघणार आहोत. 1. गोड. यामध्ये आईस्क्रीम ही गोड असते, स्ट्रॉबेरी गोड असते, टरबूज चवीला गोड असते, केक हेही गोड असते, मिठाई ही पण गोड असते. 2. तिखट. त्यामध्ये येते मिरची. ही मिरची ज्या ज्या पदार्थांवर टाकली ते आपल्याला तिखट लागते. 3. आहे आंबट. यामध्ये येतं लिंबू, कैरी, चिंच हेही आंबटच असते, संत्रे चवीला आंबट, टमाटर चवीला आंबट. 4. बघूया खारट. यामध्ये सर्वात प्रथम येते मीठ. 2. येते खारट चिप्स.
पॉपकॉर्नही खारट असतात. पिस्ता तसेच खारे दाणे. 5. तुरट. तुरट असते आवळा, तुरटी, करवंद. 6 येते कडू. सर्वात प्रथम कारले. पालक, ब्रॉकोली कडू असते. नीम, निंबाच्या झाडाचे पाल, एकदम कडू. काकडी कडू. रेश्मा, ही फळांची चव मुलांकडनं जेव्हा आपल्याला ऐकायला मिळते ना, तेव्हा खूप मजा वाटते, हो की नाही? हो ग. चल, आता अशीच मजा लुटूया प्रश्न मंजुषेमध्ये. वा, चालेल. पूजा राणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पूजा राणी ही खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? तर रमी आणि पोकर या 2 खेळांवर आंध्र प्रदेश सरकारने प्रतिबंध लावला आहे. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल सध्या कोण आहेत? आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन हे आहेत. भारतातील कोणते राज्य नवीन शिक्षण धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे? या राज्याचे नाव हिमाचल प्रदेश आहे. हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल सध्या कोण आहेत? हिमाचल प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी बंडारू दत्तात्रय आहेत. बंडारू दत्तात्रय. रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑफ फादर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑफ फादर म्हणून गोविंद स्वरूप यांना ओळखले जाते. नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेहरू ट्रॉफी हॉकी या खेळाशी संबंधित आहे. नुकतेच DRDOने मध्य प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपली रिसर्च लॅब ओपन करण्याची घोषणा केली आहे? तर मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यामध्ये आपली रिसर्च लॅब ओपन करण्याची घोषणा केली आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थाचे अध्यक्ष कोण आहेत? DRDOचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर G. सतीश रेड्डी आहेत. G. सतीश रेड्डी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे 2 जानेवारीला साजरा केला जातो. नुकतेच कोणाला पेटीएम फर्स्ट गेम्सचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? पेटीएम फर्स्ट गेम्सचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर पेटीएम फर्स्ट गेम्सचे ब्रँड अँबॅसिडर सध्या सचिन तेंडुलकर आहेत. 15 सप्टेंबर 2020 रोजी सदाशिव पाटील यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? सदाशिव पाटील यांचे 87व्या वर्षी निधन झाले, तर ते पूर्व क्रिकेटर होते. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिंबटिंबमध्ये पत्रिका गेटचे उद्घाटन केले. कोठे उद्घाटन केले पत्रिका गेटचे? अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूर येथे पत्रिका गेटचे उद्घाटन केले. रेश्मा, हे बघ, आपल्या परिसराची माहिती मुलांना असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे रस्त्याचं नाव काय आहे, विभाग कोणता, पिनकोड काय आहे, हे सर्व माहिती असणं आणि महत्वाचं आहे ते. हो, आणि अगदी मुख्य म्हणजे आपल्या आजूबाजूला काय काय वसलेलं आहे याची सुद्धा माहिती महत्वाची आहे. आणि त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणजे निसर्ग, त्याविषयी सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. हो ना, आणि म्हणूनच मधुलिका, आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला, आपल्या परिसरातील झाडांची नावं सांगा आणि त्यांचा आपल्याला काय काय उपयोग होतो तेही सांगा. आणि मुलांनी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या झाडांची नावं पाठवली आहेत आणि तसंच त्यांचे वेगवेगळे उपयोगही सांगितलेले आहेत. वा, किती हुशार आहेत मुलं. तेव्हा आता आपण त्याच संदर्भात बोलणार आहोत. श्रीकर शिवराज वाघमारे या इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी आपण बोलणार आहोत, जो तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर इथे राहतो. ओके, बोलूयात ना श्रीकर सोबत. हाय श्रीकर. हाय मॅडम, कसा आहेस तू? बरा आहे. गुड. तर तुला कळलं का आम्ही कुठून बोलतोय ते?
शाळा बाहेरची शाळा. व्हेरी गुड. बरं, मग आता आम्हाला सांग की तू रोज ऐकतोस का हा कार्यक्रम आणि मुळात शाळेबाहेरच्या शाळेचा अभ्यास करतोस का रोज? करतो. गुड. आणि मग कार्यक्रम ऐकून कसा वाटतो तुला? छान. आणि अभ्यास करताना कसा वाटतो? छान. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो एका शब्दात देतोय. व्हेरी गुड. श्रीकर, तुझ्या शाळेचं नाव आणि तू कितवीला आहेस ते पण सांगा मला. मी इयत्ता 3रीला आहे. मी विद्या मंदिर लोंगे शाळेमध्ये आहे. बरोबर. तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता? तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. व्हेरी गुड. खूप छान. बरं, मला सांग की तुझ्या अवतीभोवती खूप झाडं आहेत का? आहेत. मग तुझ्या परिसरातल्या झाडांची नावं सांग बरं आधी आम्हाला. काजूचे झाड, फणसाचे झाड, आंब्याचे झाड, तुळशीचं झाड, कडुलिंबूचं झाड. अच्छा, वा, खूप झाड आहेत म्हणजे तुझ्या इथे. एक एक झाडाचा मला एक उपयोग सांगशील का? एक सांग बरं. फणसाच्या झाडापासून आपल्याला घरे खायला मिळतात. त्यांची सावली खूप थंड असते. आंब्यांच्या झाडापासून आपल्याला आंबे खायला मिळतात. काजूंच्या झाडांपासून आपण काजू खातो. कडुलिंबूंच्या पाण्यापासून आपण औषधे बनवतो. त्यांच्या काड्यापासून आपण दात घासतो. तुळसापासून जास्त प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यांच्यापासून आपण औषधे बनवतो. व्हेरी गुड. ओके. बरं श्रीकर, तू झाडं लावतोस की नाही, किंवा लावलीस का आतापर्यंत कुठली झाडं? लावल्यात. कोणती झाडं लावलीस? आंब्यांचे झाड, पेरूचे झाड. आणि केव्हा लावलं होतंस तू ते आंब्याचं झाड? गावाकडे गेल्यावर. आता ते केवढं झालं असेल? माझ्या पायापर्यंत. व्हेरी गुड. तू त्याचं एक छोटस नाव पण लिहून ठेव त्या झाडाचं. म्हणजे त्याला एक पाटी, अशी छान स्वतःच्या नावाची पाटी तयार कर आणि तिथे त्या झाडावरती लटकवून ठेव. म्हणजे सगळ्यांना कळेल की हे झाड कोणी लावलंय? श्रीकरने लावलंय. आणि नेहमी जाऊन बघतोस का तू ते झाड वाढतंय की नाही ते? गावाकडे गेलं का बघतो. पण मग त्याला पाणी कोण घालतं? पाणी आजोबा. अच्छा, ती ड्युटी तू आजोबांना दिलीयस तर? गेलं का मग मी करतो. अरे वा, व्हेरी गुड. खूप छान. बर, अच्छा मला सांग, तू आता जिथे राहतोस तिथे कुंड्यांमध्ये झाडं लावली आहेस का? मग त्यांना पाणी घालतोस? व्हेरी गुड. झाड जगण्यासाठी पाणी देतात हे आपण नेहमी बघतो. ओके, पण आणखीन काय लागतं बरं झाडाला मोठं होण्यासाठी? ऊन. व्हेरी गुड. सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश, पाणी, हवा. व्हेरी गुड. छान. बरं श्रीकर, गोष्ट येते का सांगता? येते. गोष्ट सांगा आम्हाला एक छानशी. एक ससा असतोय आणि एक कासा असतोय. तो म्हणतो, जो आपण एका टेकडीवर रेस लावूया का? मग तो म्हणतो लावूया. नंतर ना रेस चालू होते आणि सगळे प्राणी येतात. मग नंतर ना ससा जोरात होतो आणि कासव हळूहळू जातो. नंतर ना ससा पुढे जाऊन थकतो. तो म्हणतो त्याला कासव पण आला नाही. जरा गाजर दिसला, गाजर खाऊन झोपूया. तोपर्यंत कासव आला हळूहळू. तो बघला, अरे ससा झोपला, चला पुढे जाऊया. तो पुढे गेला. तो जिंकला रेस. मग तोपर्यंत ससा उठला. मग ससा जोरात गेला पळत. अजून कासव आला नाही वाटलं त्याला. मग पुढे गेला आणि त्याला दिसलं की कासव रेस जिंकलेला आहे. ओ, अच्छा. यावरून तुला काय वाटतं, काय असेल या गोष्टीचा अर्थ? जो पुढे जात नाही तो खरं जिंकलेला असतो. अच्छा. आणि कधी कोणाला कमी समजायची गरज नाही, नाही का? करेक्ट. आणि मेहनत घेतली कासवासारखी आणि आपलं काम नेटाने करत राहिलो तर प्रयत्न पण करावे, तर आपण नक्की पोहोचणार आपल्या ध्येयापर्यंत. व्हेरी गुड. खूप छान. ओके श्रीकर, छान गोष्ट सांगितलीस आणि आम्हाला तुझ्याशी बोलून खूप मजाही आली. थँक्यू. चालेल, मग आपण आता पुन्हा कधीतरी नक्की बोलूया. ओके? ओके, चालेल. छान. बाय बाय. बाय बाय. बाय. चला, परिसरातल्या झाडांचा अभ्यास तर करून झालेला आहे, पण आता आम्हाला एक छानशी गोष्ट ऐकायची मधुलिका सगळ्यांना. कोणती गोष्ट ऐकणार आहेस तू आज? ऐका आणि त्यातनं बोध काय मिळतो हे आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवायला अजिबात विसरू नका.
आणि आपल्याला काय बोध मिळाला याची प्रतिक्रिया देण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 91-671-32-904. टिकटॉकर गट्टू. बाबा गट्टूला हाक मारतात. गट्टू इकडे ये. गट्टू येतो. काय झालं बाबा? माझ्या मोबाईल मध्ये टिकटॉक तू इन्स्टॉल केलंस? इतक्यात चिंकी येते आणि बाबांना म्हणते, हो बाबा, दादा टिकटॉक वर व्हिडिओ अपलोड करतो. त्याचे तर 2 मिलियन फॉलोअर्स देखील आहेत. सॉरी बाबा, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही. मला वाटलं तुम्ही रागवाल. अरे याच्यामध्ये सॉरीची काही गोष्ट नाही. आपल्या कलेचं प्रदर्शन करणं काही वाईट गोष्ट नसते. फक्त ही गोष्ट मला सांगायला पाहिजे होती. जाऊ दे, जरा दाखव कोणते व्हिडिओज बनवतोस तू ते. तुम्हाला खरंच बघायचे आहेत तर मग तुम्ही मोबाईल पकडा, मी ऍक्ट करतो. बाबा टिकटॉक सुरू करतात आणि गट्टूचा व्हिडिओ शूट करतात. जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा. अशा प्रकारे गट्टू व्हिडिओ बनवत जातो. आता हा व्हिडिओ एडिट करतो आणि अपलोड करतो. मग बघा कमाल. गट्टू व्हिडिओ एडिट करून अपलोड करतो. बघा बाबा, व्हिडिओ अपलोड होताच लाईक्स आणि कमेंट्स येणं सुरू पण झालं. 1 मिनिटामध्ये 450 व्ह्यूज आले आहेत. संध्याकाळपर्यंत 1-1.5 लाख व्ह्यूज येतीलच. मग काय, गट्टू रोज सकाळ संध्याकाळ दिवस रात्र व्हिडिओज बनवू लागला आणि टिकटॉक वर अपलोड करू लागला. थोड्याच दिवसात गट्टूला टिकटॉकचं वेड लागलं आणि तो तहान भूक विसरला. गट्टू चल, टिफिन तयार आहे, पटापट नाश्ता कर, शाळेत जायचं आहे. आई फक्त 1 मिनिटात येतो. अरे बाबा गट्टू, माझा मोबाईल दे, ऑफिसला जायचंय मला. बाबा फक्त 1 मिनिट. असं वाटतंय तुला टिकटॉकचं वेड लागलंय. मोबाईल दे आणि नाश्ता कर जा. गट्टू बाबांना मोबाईल तर देतो, पण फार वैतागतो. गट्टू शाळेत येतो. वर्गात शिक्षक शिकवत होते, परंतु त्याचं लक्ष दुसरीकडेच होतं. तेव्हा त्याचा मित्र हरी दबक्या आवाजात विचारतो, काय झालं गट्टू? अरे माझे फॉलोअर्स तर खूप वाढले आहेत, पण माझे व्ह्यूजच वाढत नाहीयेत. काल तर फक्त 50,000च व्ह्यूज होते. टिकटॉक वर पोएम्सचे व्हिडिओज टाकशील तर कसले व्ह्यूज वाढतील? माझ्यासारखे सिनेमाचे डायलॉग टाकायला सुरुवात कर. माझे तर 2-2 मिलियन व्ह्यूज येतात. काय सांगतोयस यार, मला पण तेच केलं पाहिजे. शिक्षक गट्टू आणि हरी यांना बोलताना बघतात आणि दोघांना वर्गातून हकलून देतात. ओ टिकटॉकर्स, आउट ऑफ माय क्लास. गट्टू आणि हरी वर्गाच्या बाहेर जातात. रात्री जेवण जेवताना बाबा विचारतात, हा गट्टू कुठे आहे? तो व्हिडिओ बनवतो आहे, जेवत पण नाही आणि अभ्यास पण करत नाही. बाबा, आज तर दादाला शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर काढलं. वर्गात पण ते फक्त टिकटॉकच्याच गोष्टी करतात. थांब, मी जाऊन बघतो. गट्टू सिनेमाचा डायलॉग शूट करत होता. मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. तेवढ्यात बाबा येतात. गट्टू चल जेवूया. फक्त 1 मिनिट बाबा. ऐकलंस का मी काय बोलतोय ते? गट्टू बाबांच्या बोलण्यावर जेवायला येतो. दुसऱ्या दिवशी रविवार होता. गट्टू विचार करतो, आज तर सुट्टी आहे. आज कमीत कमी 4 व्हिडिओ बनवीन. आता तर व्ह्यूज पण वाढले आहेत. गट्टू चार्जिंगला लावलेला बाबांचा मोबाईल उचलतो आणि टिकटॉक उघडतो, परंतु टिकटॉक उघडत नाही. अरे हे काय झालं? बाबांनी माझं अकाउंट डिलीट तर नाही ना केलं? गट्टू हॉलमध्ये येऊन बाबांना विचारतो, बाबा तुम्ही माझं टिकटॉकचं अकाउंट डिलीट केलं का? फक्त तुझंच नाही तर करोडो भारतीयांचं अकाउंट डिलीट झालंय आज. हे काय बोलताय तुम्ही? तू बातम्या नाही बघितल्यास? सरकारने टिकटॉक आणि खूप सारी चीनी ऍप्स बंद केली आहेत. चला चांगलंच झालं, जीव भांड्यात पडला. सरकारने हे का केलं? माझे 8 मिलियन फॉलोअर झाले होते. व्ह्यूज सुद्धा खूप वाढले होते. आता टिकटॉक शिवाय मी काय करू? कसा जगू? गट्टू वेड्यासारखं नको वागूस. कलाकार कोणत्याही माध्यमाचा गुलाम नाही बनला पाहिजे. तू चांगला कलाकार आहेस हे मी जाणलंय, पण तू टिकटॉकचा गुलाम नको बनूस. फक्त व्ह्यूज आणि लाईक साठी तुझी कला सीमित नको ठेवूस, नाहीतर तू कधीही मोठा कलाकार बनू शकणार नाहीस. तर मग मी काय करू बाबा? हे वय अभ्यास करायचंय. आता अभ्यासावर लक्ष दे. शाळेमध्ये जी स्पर्धा होते तिथे आपल्या कलेचं प्रदर्शन कर. तिथे तुला सच्चे दर्शक आणि फॉलोअर्स मिळतील. टिकटॉक तर फक्त मायाजाल आहे. मला माफ करा बाबा, मी तुमचं बोलणं समजलो आहे. आता मी खूप मेहनत करीन आणि मोठा कलाकार बनीन. माझ्या सच्च्या दर्शकांपर्यंत आणि फॉलोअर्स पर्यंत पोहोचायचा रस्ता स्वतः निर्माण करीन.
आणि अशा प्रकारे टिकटॉकर गट्टूचं टिकटॉकचं भूत उतरतं. रेश्मा, गणिताचा अभ्यास क्लिष्ट वाटत असला तरी काही वेळेला सोपाही वाटतो. फक्त गणिताचा प्रश्न नीट समजायला हवा. गणित विषय असा आहे, समजला तर सोपा आहे, नाहीतर खरंच खूप कठीण वाटत राहतो सारखा सारखा. आणि गणितामध्ये थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न असतो तो म्हणजे पूर्ण आणि अपूर्णांकाचं गणित. रे पण आपल्या शाळेतली ही मुलं इतक्या सोप्या पद्धतीने छान अभ्यास करायला लागलेले आहेत, म्हणूनच आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा गणिताचा असाच काहीसा अभ्यास दिलेला. 2 अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी 12 येईल अशा संख्या शोधा. आणि हा अभ्यास सगळ्या मुलांनी जवळपास केलेला आहे, कारण भरपूर उत्तर आपल्याला आलेली आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. अरे वा, तेव्हा आता आपण त्याच संदर्भात बोलणार आहोत करीना सीताराम नेवरे या इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी जिल्हा परिषद हायस्कूल बनाथर, तालुका गोंदिया, जिल्हा गोंदिया इथे राहते. आणि तिच्या सोबतच स्वयंसेवक कल्पेश डोहरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग दोघांशी. नमस्ते, कैसे हो आप? सर बहुत बढ़िया. वेरी गुड. मैंने सुना है कि आप अपने गांव में बच्चों को स्कूल में जाकर और अपने आसपास के बच्चों को सीखने में मदद कर रहे हो जब स्कूल बंद है तो. हाँ सर, ये कोविड-19 में हम बच्चों को मदद कर रहे हैं शाळा बाहर की शाळा इस कार्यक्रम के अंतर्गत. ओके. और स्कूल में जाकर भी एजुकेशन देते हैं उन्हें. अच्छा, वेरी गुड. यस सर. तो पहले तो ये बताओ कि आप कितने बच्चों को ऐसे मदद कर रहे हो, कहाँ कर रहे हो? सर, हमारे ग्रामीण इलाके में ऐसे 16-17 बच्चे हैं. फिर दूसरे बच्चे भी लेता हूँ मैं. कुछ बच्चों की सर लिंक टूट चुकी थी पढ़ाई में जी, तो ये अच्छा नहीं लगा मुझे, इसलिए मैंने सोचा कि कहीं ना कहीं बच्चे पढ़ाई से बिल्कुल डिसअपेयर हो रहे हैं, उन्हें अच्छा नहीं लग रहा है. तो मैंने 15 से 16 फिर स्कूल में भी जाके वहाँ से बच्चे निकाला, फिर उनको अध्ययन करवा रहा हूँ. ओह, वेरी गुड. ये बहुत अच्छी सोच है कल्पेश की जब तक स्कूल नहीं चालू है और शायद शिक्षक अपने गांव तक, बच्चों तक पहुंच नहीं पा रहे हैं, तो ऐसे में एक बड़ा भैया होने के नाते, गांव का एक अच्छा नागरिक होने के नाते तुम अपना फर्ज निभा रहे हो. ये एक बहुत बड़ी बात है. क्योंकि सर पेरेंट्स मिलते थे मुझे, तो पेरेंट्स का भी कहना था कि सर बोले बच्चे पढ़ाई से बिल्कुल विमुख हो चुके हैं, मैंने लिंक टूट चुकी है उनकी, कैसा भी करके आप भी. तो मैंने भी उनकी बातों को समझा और फिर मैंने सोचा और फिर आपके कार्यक्रम के अंतर्गत जब ज्वाइन हुआ जी, तो मुझे एक मार्गदर्शन मिल गया और कि नहीं, बच्चों के लिए अच्छा करना चाहिए. वेरी गुड. कल्पेश, सबसे पहले बताइए कि आप क्या पढ़े हो, आप क्या कर रहे हो? सर, मेरा BA हो चुका है. ओके. यस सर. वेरी गुड. अभी मैं जो गांव की स्कूल है, जिला परिषद स्कूल है वो जी, तो वहाँ ऐसे कॉन्ट्रीब्यूटी पर जाता हूँ सर, क्योंकि मैं टीचर की कमी होने की वजह से गांव के नाते उन्होंने मुझे सिलेक्ट किया, तो इसलिए मैं सिर्फ पढ़ाने जाता हूँ. वेरी गुड. तो ये बताओ कि कौन सी कक्षा के बच्चे तुम्हारे साथ हैं? सर, मेरी कक्षा में कक्षा 4th, 5वीं, 6वीं और 7वीं तक के बच्चे इन्वॉल्व होते हैं. वेरी गुड. और कहाँ पढ़ाते हो आप इन बच्चों? सर, ये हमारे घर के बाजू में ही एक थोड़ा सा मकान है. हाँ. वहाँ थोड़ी सुविधा अच्छी है, तो उसी जगह पर मैं उनका अध्यापन करवाता हूँ. ओके. और ये बताइए कि अभी कोरोना की वजह से ये डिस्टेंस कैसे मेंटेन होता है, क्या ख्याल रखते हो ताकि बच्चों में वो बीमारी का फैलाव ना हो? हाँ सर, बीमारी का फैलाव ना हो इसलिए बच्चों को पहले ही अलर्ट कर दिया हूँ मैंने, और उनको सजेशंस भी देता हूँ कि कोरोना से बचने के लिए जो भी है प्रिकॉशंस लेना है उनके बारे में उनको बताता हूँ. मास्क, सैनिटाइजर का उपयोग, हैंड वॉश वगैरह, ये सारी बातें बताई जाती है सर उन्हें जी. वेरी गुड. बच्चे भी उसका मतलब अनुकरण करते हैं, बातों को समझते हैं और बच्चे भी प्रिकॉशंस लेके ही वर्क कर रहे हैं सर. वाह, बहुत ही बढ़िया. यही तो मैं सब बात को आपसे समझना चाहता था कि स्कूल के बाहर, स्कूल जब तक शुरू नहीं हो रहे हैं तब तक हमें इस तरह से अपने बच्चों की शिक्षा को जारी रखना चाहिए. एंड तुम्हारे जैसे युवा पीढ़ी के लोग जो इस काम को समझते हैं, महत्व देते हैं और अपना योगदान दे रहे हैं, ये बहुत ही अच्छी बात है और इसके लिए आपको बहुत बहुत बधाई. थैंक यू सर. तो ये बताओ कि करीना तुम्हारे क्लास में है ना? हाँ सर. तो पढ़ाई में कैसी है? तो करीना पढ़ाई में ठीक है. अच्छा. और कौन सी क्लास में है वो? सर, अभी वो 7th में. 7th. ओके, वेरी गुड. तो क्या मैं उनसे बात कर सकता हूँ? बिल्कुल सर. ठीक है, तो मैं करीना को फोन दे रहा हूँ. जी.
नमस्ते सर, मेरा नाम सीताराम नेवारी है। मैं कक्षा 7 में पढ़ती हूँ। मेरे स्कूल का नाम जिला परिषद हाई स्कूल बनातर है। मैं मुक्काम पोस्ट बनातर तहसील जिला गोंदिया पंचायत समिति गोंदिया में महाराष्ट्र में रहती हूँ। वेरी गुड करीना, तुम्हारा इस कार्यक्रम में बहुत बहुत स्वागत है। थैंक यू सर। तो ये बताओ कि मेजॉरिटी जो कार्यक्रम होता है मुख्य तौर पे वो तो मराठी में होता है, राइट? राइट। तो तुम्हें कैसे समझ में आ जाता है कि ये कार्यक्रम में क्या बातचीत की जा रही है? मुझे सबसे बड़ी मराठी समझती है तो उससे कर लेती हूँ, और कुछ नहीं समझता तो सर से पूछती हूँ। वेरी गुड, बहुत अच्छा। तो आज से आगे हम हमेशा कुछ ना कुछ हिंदी में जरूर सुनाएंगे ताकि करीना और जैसे बाकी सभी साथी जो हमारे दोस्त हैं वो हिंदी में जिनको समझ में आता है, हम उनके लिए भी कुछ ना कुछ कहानियां और बातचीत में इस कार्यक्रम में शामिल करेंगे। यस सर। वेरी गुड करीना, ये बताओ कि तुम्हारा पसंदीदा सब्जेक्ट कौन सा है? मैथ। अरे वाह, और कल हमने जो टास्क दिया था, गणित का अभ्यास भेजा था, तो वो टास्क भी आपका गणित से रिलेटेड ही है। ओके सर। हाँ, तो हमने पूछा था 2 अपूर्णांक यानी भिन्न ऐसे जिनकी अगर जोड़ की जाए या घटा किया जाए तो जवाब 12 आए। ऐसी अपूर्णांक या भिन्न संख्या कौन सी हो? 17/3 प्लस 19/3। ओके, और ये जवाब तुमने कैसे ढूंढा? सर 17 और 19 को प्लस करेंगे तो 36 आएगा, और अपॉन में 3 है तो 3 से 36 को काट देंगे तो इज इक्वल टू 12 आएगा। वाह, वेरी गुड, बहुत बढ़िया। शायद तुम्हें गणित बहुत ज्यादा पसंद है। वेरी गुड। तो ये बताओ कि बड़े होकर तुम्हारा क्या बनने का सपना है? टीचर। ओह, जैसे कल्पेश भैया बच्चों को सिखाते हैं वैसे तुम्हारा सपना है? यस सर। वेरी गुड। तो अभी भी तुम अपने छोटे भाई बहनों को जो कक्षा 1 में पढ़ते हैं उनको भी सिखा सकती हो? यस सर। सिखाती हो? थोड़ा बहुत। वेरी गुड। और क्या करते हैं आप सब लोग मिलके? बच्चे सब इकट्ठा जब हो जाते हैं तो आप क्या करते हो? रेडियो पे जो आप सुनाते हो वो सुनते हैं, और फिर बात के समय में हम मैथ वगैरह हिंदी वगैरह पढ़ते हैं। ओह, वेरी गुड। तो ये कार्यक्रम तुम्हें पसंद आता है? हाँ। क्या इसमें क्या पसंद आता है? कौन सी वाली बात तुमको ज्यादा पसंद आती है? कविताएं। कविताएं सुनना पसंद है। चलो तो आज तुम्हारे लिए एक कविता हम भी सुना देते हैं। यस सर। ओके। तुमसे बात करके और कल्पेश भैया से बात करके हमें बहुत बहुत खुशी हुई। आपको हुई? यस सर। वेरी गुड। तो अब तुम्हारी आवाज पूरे महाराष्ट्र में सुनी जाएगी। यस सर। वेरी गुड, बहुत बहुत बढ़िया। हम फिर से बात करेंगे कुछ दिनों के बाद। ओके, बाय बाय। बाय बाय सर। थैंक यू। थैंक यू, वेलकम। किसी अजनबी से बात करके तो देखो, अपनी झिझक से आगे बढ़ के तो देखो, किसी अनजान को मुस्कुराहट देके तो देखो, कुछ रूठों को चाहत देके तो देखो। रोते आए थे पर रोते जाएंगे, ऐसा जरूरी नहीं है, ये दुनिया इतनी बुरी नहीं है। कुछ पुराने पन्नों को हिला के तो देखो, अचानक उनको फोन मिला के तो देखो, कुछ जख्म ऐसे साफ करके तो देखो, उनको और खुद को माफ करके तो देखो। रास्ते अलग हैं अब पर दिलों में दूरी नहीं है, ये दुनिया इतनी बुरी नहीं है। दोस्ती के हाथ बढ़ा के तो देखो, अपनों को प्यार जिता के तो देखो, बिना कारण के खुशियां मना के तो देखो, खुद से ही गीत गुनगुना के तो देखो। हर सांस में जिंदगी है, कोई मजबूरी नहीं है, ये दुनिया इतनी बुरी नहीं है, ये दुनिया इतनी बुरी नहीं है। तो फ्रेंड्स, एक नक्की, एक बियाणं रुजवून झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी अनेक वर्ष लागतात, पण वृक्षतोड करायला अगदी काही क्षण, हो ना? यावरूनच लक्षात येतं झाडं तोडणं म्हणजे मेहनत करायची शोधणं खूप सोपं आहे, पण एक बी रुजवून त्या रोपट्याची काळजी घेऊन झाडांची वाढ होण्यात किती मेहनत आहे। पण एकदा का झाडाची पूर्ण वाढ झाली की त्या मेहनतीचं गोड फळ मिळतंच की आपल्याला, आणि हाच नियम आपल्याला ध्येय आकांक्षा या बाबतीतही लागू होतो बरं। मेहनत घेत राहा, कर्तृत्वाचं बियाणं रुजवत राहा, तुम्हाला तुमच्या यशाचं फळ नक्की मिळणार। चला तर मग आता भेटूया पुढल्या भागात। बी ग्राउंडेड अँड स्टे डेफनिंग। बाय बाय। बाय बाय.